जळगाव शहरातील गांधी उद्यानाजवळ नवीन खाद्यपदार्थाची गाडी लावण्यावरून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू बंगाळे व स्थानिक खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यामध्ये मंगळवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास वाद झाल्याचा प्रकार घडला। महात्मा गांधी उद्यानाच्या बाहेरील बाजूला आखून दिलेल्या पिवळ्या पट्ट्यांच्या आत व्यवसाय करण्याचे निर्देश असताना 3 दिवसापूर्वी एका महिलेने त्या ठिकाणी नवीन गाडी लावली होती। आधीच जागा अपुरी असल्याने या नवीन गाडीमुळे आणखी कोंडी होईल म्हणून काही हॉकर्सने त्यांना विरोध केला होता। मंगळवारी सायंकाळच्या सुमारास शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू बंगाळे हे उद्यानाजवळ आले असता त्या ठिकाणी त्यांचा हॉकर्स सोबत वाद झाला। दरम्यान उद्यानासमोर खाद्यपदार्थांच्या गाड्या लावल्या जातात, त्यामुळे वाहनधारक रस्त्यावर पार्किंग करतात, त्यामुळे रस्ता पूर्णपणे ब्लॉक होतो। उद्यानात येणाऱ्या नागरिकांना ये जा करताना अडथळा होतो। ही कोंडी फोडण्यासाठी मी त्यांना गाड्या हटवण्यास सांगितले होते। पार्किंगच्या जागेवर खाद्यपदार्थांच्या गाड्या उभ्या राहतात, अशी प्रतिक्रिया विष्णू बंगाळे यांनी दिली आहे। तसेच अनेक वर्षापासून हॉकर्स शिस्तीने उद्यानाजवळ व्यवसाय करत आहेत। नवीन कोणी येईल आणि हॉकर्सला विनाकारण त्रास देत असेल तर संघटना शांत बसणार नाही, असे पथविक्रेता समितीचे सदस्य मोहन तिवारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे। सायंकाळच्या सुमारास हा वाद चांगलाच तापला होता। दरम्यान काही जणांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला। भांडण नाही, तिथं ते नेहमी गाड्या इतक्या रोडावर लावतात आणि ट्रॅफिकलाही मोटरसायकल ट्रॅफिक सर्व्हिस त्यांच्यावर येणारे गिराईक हे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हे गांधी बगीच्यामध्ये झालेलं आहे। जैन ब्रदरच्या माध्यमातून एक चांगलं जळगाव शहराला उद्यान मिळालेलं आहे। माझ्या प्रभागामध्ये हे उद्यान जैन ब्रदर्सने बनवलेलं आहे आणि महापालिका आणि जैन ब्रदर्स यांच्या संयुक्त विद्यमाने याची देखरेख होते, परंतु तो आता ह्या गाड्यावाल्यांच्या वेढ्यामध्ये ते व्यापलं गेलेलं आहे आणि त्यांच्या गाडीवर येणारे जे आपले ग्राहक असतील त्यांच्याही गाड्या बाहेर लागतात आणि जे बगीच्यामध्ये जाणाऱ्या लोकांनाही गाड्या लावायला जागा राहत नाही, त्यामुळे तिथं पूर्णपणे ट्रॅफिक जाम होते आणि त्या अनुषंगाने तिथं बोललो तर त्यांनी तो इगो वेगळा धरला आणि अतिक्रमणाच्या गाड्या लावणं हे लावणं ते लावणं, जर एखादा आणखी कोणी हे 10 लावलेले असेल तर एखादी गाडी लावायला सांगितलं तर काय फरक पडतो त्यांना? नाही असेल त्याला आता हे इतके 10-20 जण उभे आहेत, मग त्याला बी कोपऱ्यात कुठेतरी गाडी लावू द्या, त्याला बी लावू द्या ना, त्याचा बी पोटा पाण्याचा विषय असेल, आपल्याला त्याला हे नाही आहे। परंतु यांनी रोडावरती गाड्या लावू नये, नाही तर मी माननीय आयुक्त महोदयांना विनंती करतो की गांधी बगीचा बाहेरील हे अतिक्रमण काढावं। एक उद्यान मोकळा श्वास ऑक्सिजन पार्क सारखा घेण्यासाठी लोक तिथं येतात, सकाळ संध्याकाळ फिरायला येतात, लहान मुलं येतात। आता दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या, आता लोक तिथेही खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती। माझी विनंती आहे की त्याला ऑक्सिजन पार्क टाईप बगीचा राहू द्यावा।